नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर तुम्हाला समजलं असेल की थंबनेल बघून एका साडीपासून एवढे सारे वस्तू, तर खरंच एवढे सारे मी वस्तू एका साडीपासून बनवले। तर हो, मी एका साडीपासून हे सगळे वस्तू बनवलेला आहे। त्याचं लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। त्याचं ह्या चॅनलद्वारे मी प्रत्येक टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कसे बनवावे असेच रियूज आयडिया, क्रिएटिव्ह आयडिया तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे ह्या चॅनलद्वारे। तर आज कुठलाही व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करणार नाही, फक्त एका साडीपासून मी कुठले कुठले वस्तू बनवलेला आहे ते तुम्हाला आज दाखवणार आहे। तर असेच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्याबरोबर आयडियाज तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे। तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा असेच नवीन। तर मैत्रिणींनो, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येक स्त्रीपर्यंत हा माझा व्हिडिओ पोचायला पाहिजे। तर प्रत्येक गृहिणीला वाटत असतं की आपण पण घरात बसून काहीतरी एक उद्योग करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला पण दोन पैसे येईल असं प्रत्येक गृहिणीला वाटतं। तर असेच नवीन नवीन मी व्हिडिओ घेऊन येते। तर बॅगचं म्हणा, नाही तर डोरमॅट असे तुम्ही घरात देखील बनवून त्याचं सेल करू शकता, म्हणजे विक्री करू शकता। ते लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर पहिल्यांदा ही आहे टिफिन बॅग। ही पहिल्यांदा ही टिफिन बॅग केलेली आहे। साडीच्या लेस पासूनच हे बेल्ट बनवलेला आहे। याचा देखील पूर्ण व्हिडिओ मी दिलेला आहे। ही साडी पातळ असल्यामुळे ही मी डबल लेअर मध्ये घेतलेला आहे। आणि हे झिप आहे, हे झिप देखील मी माझ्या मुलाचं टिफिन बॅगचं, म्हणजे जुनं टिफिन बॅग होतं ना त्याचंच काढून मी लावलेलं आहे हे चैन देखील। तर तुम्ही देखील तुमच्या मुलं वगैरे असेल तर तुम्ही हे असा टिफिन बॅग शिवू शकता। ह्याचं मी लिंक तुम्हाला खाली देणारच आहे। आणि दुसरी ही सुंदर अशी डोरमॅट झालेली आहे। ही देखील साडीच्या लेस पासून बनवलेली आहे आणि ही साडी आहे। हे देखील मी माझ्याकडे जुना असा कपडा होता त्याच्यापासून मी असं गोट बनवून असं पट्टी लावून घेतलेली आहे मध्ये, म्हणजे आपलं मॅट अगदी सुंदर दिसेल म्हणून असा मॅट बनवलेला आहे। तर मागे हे देखील राहिलेला कापडच यूज केलेला आहे आणि आतमध्ये मी राईस बॅगेचा यूज केलेला आहे। तुम्ही देखील असा मॅट बनवू शकता वेगवेगळ्या पद्धतीने। ह्याचा देखील मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। आणि ही दुसरी डोरमॅट आहे। ह्याचा व्हिडिओ मी काय बनवलेला नाहीये, फक्त मी हे 8 बाय 22 इंचाचा असा कापड घेऊन असे मध्ये राहिलेला कापड आतमध्ये लावलेले आणि वरतून असा लेस लावलेला आहे। खूप छान डोरमॅट मी हे बस्कर म्हणून यूज करत असते, तुम्ही डोरमॅट देखील म्हणून यूज। तर ही दुसरी डोरमॅट आहे। ह्याची पूर्ण लांबी 22 बाय 15 इंचाची आहे। हे देखील मी 8 बाय 6 इंचाचा असं कापड घेऊन असा मध्ये लावून घेतलेला आहे। ह्याचा देखील मी व्हिडिओ वगैरे काय बनवलेला नाहीये, सेम त्याच पद्धतीने शिवून घेतलेला आहे। फक्त इथे 2-2 इंचावर मी वेगवेगळे कापड लावून घेतलेला आहे। या पद्धतीने मी मॅट बनवून घेतलेला आहे। खूप छान मॅट झालेला आहे। ह्याला देखील आतमध्ये राईस बॅगेचा देखील यूज केलेला आहे आणि वरतून असा राहिलेल्या कापडाचा मी असं पट्टी बनवलेला आहे। अगदी व्यवस्थित आपलं छान डिझाईन दिसेल म्हणून मी असे मध्ये पट्टी लावून घेतलेला आहे। हे 8 बाय 6 इंचाचा कापड लावून घेतलेला आहे। ह्याची पूर्ण उंची 15 बाय 22 इंचाचा आहे। तर तुम्ही देखील नक्की हा ट्राय करू शकता असा डोरमॅट राहिलेल्या कापडापासून। तर ही चौथी आपली डोरमॅट आहे। ही देखील खूप छान सुंदर हा डोरमॅट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तर ह्याचा मी काय व्हिडिओ वगैरे बनवलेला नाहीये, तुम्ही देखील हा नक्की ट्राय करू शकता। ह्याला एक देखील पैसा खर्च झालेला नाही, अगदी राहिलेल्या कपडापासून आपण बनवू शकतो। तर शेवटच्यानी ही सगळ्यात मोठी हा बॅग झालेला आहे।
त्या साडीपासून मी हे बेल्ट बनवलेला आहे आणि माझ्याकडे जुना बॅग होता त्याचाच मी चैन वापरलेला आहे. 1 रुपया देखील माझा खर्च झालेला नाहीये. त्याच बॅगेच म्हणजे तुमच्याकडे तुमचे मुलाचे वगैरे बॅग वगैरे असेल तर त्याचा देखील तुम्ही यूज करू शकता. मुलाचे जुने बॅग वगैरे असेल तर त्याचा यूज करू शकता घरच्या घरी. तर तुम्हाला मी काल हे व्हिडिओ टाकलेले आहे, पूर्ण व्हिडिओ लांब व्हिडिओ टाकलेला आहे. तर असे एवढे मी माझे एका साडीपासून वस्तू बनवलेला आहे. त्याचं साडीचं लेस देखील अजून राहिलेलं आहे, ते दुसऱ्या मॅटला मी यूज करणार आहे. म्हणजे एवढे आपण एका साडीपासून वस्तू बनवू शकतो. तर ह्या वस्तूमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली वस्तू आवडलेली आहे हे कमेंटमध्ये सांगू शकता आणि ह्याचे लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. तुम्ही देखील घरच्या घरी नक्की ट्राय करू शकता. राहिलेल्या कापडापासून देखील यूज करू शकता, नाही तर जुन्या साडीपासून देखील असे वस्तू तुम्ही घरच्या घरी बनवू शकता 1 रुपयाही न खर्च करता. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली वस्तू आवडलेली आहे ते कमेंटमध्ये मला सांगू शकताय. तर भेटूत नंतर अशाच नव्या व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत नमस्कार.